आहे ना ते जाऊ द्या, पण त्यांना गंध देखील पहिले. हा, कपडावरचा गंध बघा, नाही वाडा राहू द्यायचा. आईच आपलं प्रतीक आहे भाऊ, ओरिजिनल हिंदू बिगर टियाना राहत नाही. ज्या लावतात नाही त्यातले समजे जायला पाहिजे. म्हणणं काय, एकाही हिंदूनं बिगर टिळा लावायचं राहायचं नाही दादा. आता म्हणे माया बिचाऱ्या, एक बी बाई बिगर टिया दिकस का, बिगर कुंकुनी दिकस का. हा, ते आपली संस्कृती, आपला धर्म ना, नेम आहेत तेवढं पाळायला पाहिजे. आता तुम्ही कोणीच बोलजात नका इथला टाला म्हणा, कारण तुमले असं चांगलं म्हणते ना का तुमले असा किडा पाडशात तुम्ही, बोलजात नका. ते प्रत्येक हिंदूच्या कंपडावर थोडा का असेना गंध लावलेला असला पाहिजे. ती आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि प्रत्येकानं स्वाभिमानानं लावलं पाहिजे. बाकीना सांगतस गोहत्या बंद झालीच पाहिजे, गोहत्या बंद झालीच पाहिजे. ओ गोहत्या बंद करणारा आता बंद करायची आहे ना, मग दुसऱ्या लोकांना बोलण्यापेक्षा मला असं वाटतं, गायी पाळणारा कोण आहे माऊली बाबा? गायी कोण पाळतं माया? हो, गायी कोणा पाण्यात जास्त? शेतकरीच पान, बरोबर आहे ना. मग गायी शेतकरीच पान, त्या कापणारा हीच काही लय जातं का? मग अरे त्यांना बोलण्यापेक्षा आपल्या विकणाऱ्याला थांबवा ना. विठ्ठल विठ्ठल. पण असं आहे ना, बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बाबा गुरुजी भाईदास बाबा, बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बोलासारखा. पण म्हणा एकला ना एकला तोंड पड जास. आणि खरं जर बोलायला घेत मुक लागले पचत नाही. खरं जर बोलायला घेन सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शिरा असं. हा, खरं मुक लागले पचत नाही, त्यामुळे आपण बोलतात नाही. मग आपलं काय उन्हा वावर बरं वाईट घसडी घुसडी निघ जाऊ 2 तास. खरं जर बोलायला गाडी मुक लागले दणका लाग जाई. विठ्ठल विठ्ठल. हिंदू धर्मातल्या प्रत्येक तरुणानं कंपडाला गंध लावला पाहिजे. या पोरानं माझे 5 मिनिटं वाढवले राव, आणि बोलणंच पडीन माले. तुम्ही बी बहिणी स्वान विवाहित स्त्रीनं कंपड बोलू नका माय बाप, कंपडाला थोडा का व्हाय ना कुंकुना बोट ठेवत जा बहिणी स्वान. तुम्ही टिकल्या लावू नका असं मी म्हणणार नाही, टिकल्या जरूर लावा, पण टिकलीन काले थोडासा का व्हाय ना कुंकुना बोट ठेवलेत जावा बहिणी स्वान. बरोबर आहे ना, कुंकूचा बोट ठेवायचा माया. हो, कारण तुम्ही जो शृंगार करतात ना, हा, तो जो शृंगार असतो ना त्याच्या मागे काही ना काही कारण आहे. तुम्ही म्हणसान महाराज काय कारण आहे? आपल्या धर्मातल्या स्त्रियांनी जो जो शृंगार केला त्याच्या मागे, प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहेत. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही कपायले कुंकू लावतीस बहिणी सोन, टिकली लावतीस, कशी राहते? गोल राहते, बरोबर आहे ना. कुंकू गोलच का लावला जातो किंवा लाल टिकली गोलच का लावली जाते? काय कारण आहे त्याचं? हाई अभंगना व्यतिरिक्त मटेरियल सांग रहे ना तुमले, याना ना अभंगना काही संबंध नाही. मध थोडं बिवार पडेल म्हणे चाचे चाचे तोर लाई देऊ असं चालू आहे म्हणा. कुंकू गोलच का लावला जातो? कारण विवाहित स्त्रीचं भाव असा असतो की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा, म्हणून गोल कुंकू किंवा गोल टिकली लावली जाते. बरोबर आहे ना. हो, प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहे. अजून तुम्ही कानामध्ये ते तोंगल घालतात, तोंगल. हा, तुम्हाला जुन्या बाईसना करमफूल असंच ना कानात घालतात ना तुम्ही. कानातले ते का घातले जातात माया? हो, फक्त आपण सुंदर दिसावं म्हणून का? फक्त सुंदर दिसावं म्हणून नाही, त्याच्या मागचं कारण सांगतो. आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या कानात तोंगल घातले जातात. त्याचं कारण असं, ताई तुझं लग्न होतं या, आता तू सासरी जाणार. सासरी गेल्याच्या नंतर तुझ्या देरबद्दल, तुझ्या जेठबद्दल, तुझ्या सासूबद्दल, सासऱ्याबद्दल, देराणीबद्दल, जेठाणीबद्दल जर कोणी काही बोललं तर उजव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन ऐकायचं, डाव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन सोडून द्यायचा, वाद करायचा नाही. हे तोंगल बाईला शिकवतात. बरोबर आहे ना. आपण सांगच तुम्हाला ते नाकमा फुली रास बहिणीस रास ना, नथ असते, फुली असते ना. तुम्ही काहीच बोलू नका, ते मी असले विचारास जास्त नवी जायला त्याने सांगा ना. बाईचा राग कुठं असतो? हो बोलताना तर किल्या रे, तुमच्या बाया येईल नाही ते आज बोला रे, नाही ते बरेल गरमा दाती गुज जाय रे काका.
चारा कुठं असतो दादाश्री? नाकावर. ती नाकमानी फुली सांगस ताई कितल्या बी उपाध्या कर, कितला बी वादविवाद कर, राग धरीन चालणार नाही. राग आटेस तांबांना पडी संसार तुला या घरमाच करणार अशी ती फुली बाईले शिकवण देस. आपो सांगस मापा बट मटेरियल शे पण काय काय सांगू असुविधा इथलं सावटं वाढेल रास काय काय खाऊन काय काय नाही. मग ते फराड सुद्धा पुरी होत नाही, ते बी ताटमा सोडीन पैयानं पडस. गळ्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र घालतात बरोबर आहे ना. लग्नामध्ये तुम्हाला मणिमंगळसूत्र दिले जातात नवरदेवाकडनं. ते मणिमंगळसूत्र नुसतं हाऊस म्हणून घालायचं नाही. काही काही बाया नाही माय आय डिझाईन मजाने अशी जुनी वेगळी आहे ते नाही होत आई. त्यामुळे ना ते मेणबत्ती नाही ना त्याही लायलो मेन भरली हो मग दाबावतात नाही त्या. खरं कारण ऐका, मणिमंगळसूत्र का घातलं जातं माझ्या माया हो लक्षपूर्वक ऐका. आणि करता आलं तर स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना, माझ्या बहिणींना सांगतो मायाच न वय घ्या ते बहिणीसले सांगण्याचे, कारण तीच ना काय बिचारीच ना संसार वय घ्या तिसले बोलीशन फायदा नाही. तरुण बहिणींना सांगतो मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना, मणिमंगळसूत्र बाईला उपदेश करतो. मणिमंगळसूत्र म्हणजे काय, तुम्ही 2 डोरले असतात बरोबर आहे ना. 2, 4, 5 ज्याचे पैसे असतील त्याचे 10, 15 सोन्याचे मणी असतात आणि त्याच्यामध्ये काळे मणी असतात बरोबर आहे ना. ते मंगळसूत्र बाईला सांगतात ताई तुझं लग्न होतंय ना, आम्ही सोन्याची डोरलं, सोन्याचे मणी आणि साधे मणी असतील आणि काळे मणी असतील सगळे एका दोरात राहतोय ना, तसं तुला परिवार धरून एका घरात राहायचंय. ते मणिमंगळसूत्र बाईला उपदेश करतं. पटी राय ना बहिणीचं. हां हा मग या पटानाच एक कॉनलेस ना मी. आता लास्टवाला सांगतो ऐका. तुम्ही साखरपुडा झाल्याच्या नंतर साखरपुड्यामध्येच तुम्ही चाळ आणतात नवरी पोरगीला बरोबर आहे ना. चाळ आणतात ना, पैंजण काय म्हणतात तुमच्याकडे, साकड्या. हां त्या साकड्या असतात का साखरपुड्यामध्ये, साकड्या घालतात तुम्ही. प्रत्येक साकडीला आहे ना घुंगरू असतो, घुंगरू दोघं बाजूवाना. त्या साकड्या बाईला सांगतात, ते चाळ मधले घुंगरू बाईला चालत असताना सांगतात ताई आता तुझं लग्न होणार, जरा जपून पाय टाक, कारण जीवनामध्ये जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल आणि डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईल. ते चाळ मधले घुंगरू बाईला उपदेश करतात. हा शृंगार आहे, हा शृंगार आहे. हा नुसता शृंगार करायचा म्हणून करायचा नसतो, त्याच्या मागे काहीतरी शिकण्यासारखं आहे. हा पण घेता आलं पाहिजे. विठ्ठल माझ्या पूर्वजांनी उपवास केले, तापस केले, तुझं मंदिराचा धारवंटा राखला, इतकं सगळं केलंय म्हणून आमचं काहीतरी तुझ्याकडे शिल्लक आहे. हा मग साधकांनी सुद्धा प्रश्न केला असेल कदाचित आपल्याही मनात याचा उपवास तापास आम्ही बी करतच, उपवास त्या आम्ही बी करतेस, मग आमनं बी देवांकडे लिहिणं आहे का. पण आपला उपवास माने संतास ना उपवास मग परक्षे बहिणीसवर आपला उपवास. तसं तर यशले हां तुम्हाला उपकार मानायला पाहिजे, कारण तुम्ही बी एक उपवास करतस शासनासाठी. कोणता उपवास राज बहिणी म्हणतो, यासना करताच तो वट सावित्री, तिना नंतर आखो यश हारतालिका ना व्रत कोणसाठी करेल होता बहिणीस्वन. बेकार हुशार आहेत म्हणे माया बी आणि बहिणी बी धडाधड उत्तरे दिराण्यात. पार्वती मातेनं केलेलं व्रत म्हणजे हारतालिका. पार्वती मातेचा पन्न होता की शंकर भगवंत योच पती मला पुढच्या जन्मात भेटले पाहिजे, तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हारतालिका. बरोबर आहे ना बहिणीस्वन. वा मग मना तुमले प्रश्न आहे, जर पार्वती माताला वाटत होतं तोच नवरा भेटावा म्हणून केलेलं व्रत म्हणजे हारतालिका, आठ बसेल बहिणीस माई कोणती बहिणीले वाटत आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे, वर बोट करा बहिणीस. हो सोनचिडी सोन अजिबात लबाड बोला नाही. मला माहिती प्रत्येक ना घरमा किडा राहतस, कोणी सांगा आणि मला कोणी शिकाळा नाही. तुम्ही कितला का बारी बरी बरी सांगतात मन नवरा असा मन नवरा तसा, कारण समोरासमोर घरे होतात म्हणे. एक घरना नवरा बायकोशनी रोज भांडण होय आणि समोरला घरना नवरा बायको नेमन हसत खेळत राहत. हाऊ भाऊ विचार करे मी बायकोनं मन सारखं वागस तरी मन बायको दिनभर मग 3 दावलो डाय करस. हाऊ भाऊ बायकोन सांगे असं कसं वागत असेल म्हणे, यान बायको बी नाव बी हसतच राहस म्हणे. याना पण काहीतरी मंत्र शिकणं पडेल म्हणे. भाऊ आता आहे रे म्हणे काय, मी अख्खं बायकोनं ऐकस तरी मन बायको दिनभर मग 3 दाव भांडण करस.
तू असं बायको संगे कसं वागस रे, तू बिनतून बायको बी हसतच राहस. तो म्हणे दादा मना बी घरमा दांगडो शे पण मी जगानी पद्धत बदलाई टाकेल शे. म्हणे कसं रे, काही नाही म्हणे आमना घरमा जर दांगडो आहे ना मन बाहेर आणता रांता लाटणं वडी फेकस म्हणे, लागी गे ते ती हसस नाही लागणं ते मी हसस म्हणे, पण दांगडो ते प्रत्येक ना घरमा शेवा सांगानच नाही. कारण गली माई फिरवणा तो समजी जात बाबा, गली माई फिरवणा 100 घरेस माई एक आवाज निघस, 100 घरेस माई कमीत कमी 99 घरेस माई एक आवाज निघस. कांदानी म्हणतो राई राई नो दुसरी राती ना काही निघी जाती हो म्हणा बाप. मग आता मला सांगा बहिणी सो नाव हारतालिका का ब करती सो सोनचिडी सोन तुम्ही हो हारतालिकावाल्या बहिणी सोन म्हणे मोठी भाऊ जाईये 2 दिनात लढाई व्हाल नवरा बायकोच नाही आम्ही जेमतेम आवरत यास ना दांगडो सांगे सौरी जेवाड 3रा दिनल्या हारतालिका. मोठी भाऊ जाई बोलाना बी हिंमत होत नाही, मायसारखी भाऊ जाई काय बोलाना म्हणतं, मन चुलत भाऊ जायशे सक्की चुलत भाऊ जाई ते ताट बीट गली माई जाई राही नाही म्हणतं वैंजी काय भाऊ म्हणे कोट चालणार म्हणे महादेव मंदिरवर म्हणतं काय शे आज हाय आबा तुमले माहित नाही म्हणे हारतालिका शे नाव भाऊ असं आहे का म्हणता उपास कोण करता रा प्रत्येक बाई दरच म्हणे तो म्हणता कसांसाठी म्हणे तोच नवरा पुल्ला जाऊन मला भेटायला पाहिजे म्हणतं तू ते परून दिन सांग राही ना आटे भेटना वर नको भेटजो. माको त्यालाच मागी राही नाही म्हणतं मन भाऊ जाय म्हणे तसं नाही भाऊ म्हणे इथलं बिघडेल कुष्ट आहे म्हणे चांगलं ठोकी टाकी सुधारेल या दुसरं कत बदलावत बटा आईच पुढे मागे ठेवच म्हणे. आपल्या उपवासामध्ये आणि संतांच्या व्रतामध्ये जमीन और आसमान का जितना अंतर आहे ना तेवढा अंतर आहे. तुकोबरायांनी सांगितलं माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. पण तुम्हाला मला प्रश्न करावा वाटतोय बरं का, सांगताना सुद्धा तुकोबराय स्वतःचं नाही सांगत पूर्वजांचं सांगतात गुरुजी. हा माझ्या वडिलांची बोल नका माझ्या वडिलांची हो माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात. बोलू नका बोलू नका. आई बहिणी बी चक्कर मा पाठ दिलं तर माले सुधरीत राहील त्यांनी पोरशे का पोऱ्याशे आता नेमकं उलटा असं शेती बहीण पोरे पोऱ्यान गद्दिकच मी पोरे आहे पोरणी गद्दिकच सत्यानाशे जता तता सत्यानाशे काय करी माणूस माल जेवता जेवता काम फुट राहता ना एक दादाशे सांग म्हणे पोरे म्हणे ओ भाऊ कोण म्हणेन पोरशे असं हा जर मी सांगा ना बाकी ना येडाय जाणं काय विचारवी राह ना जाणं हो. पण खरंच एखाद्याला मानू भगवंत असं सौंदर्य देऊन देतो. त्या दिदीला बघून मला इतका आनंद झाला हो. आणि असं नाही ती बहीण अशी डॅन्सर बिशे ना ती बहिणी जटर राहा मला एक बुकामा मुका बी कट टाकी हा काय महाराज सोपं नाही ते पोर जात नाही एवढं वातावरण बनवणं एवढं सोपं नाहीये. आणि ताई तुम्हाला जर एवढा सपोर्ट असेल तुमच्या मायबापानं तुम्हाला जर अशी परवानगी दिली असेल तर तुमच्या मायबापांना श्रीमंत मनाचं म्हणावं लागेल. कारण मायबापांच्या सपोर्ट शिवाय पुरी काहीच करू शकत नाही. हां मायबापांचा सपोर्ट असला पाहिजे चांगल्या कामांना चांगला कामले सपोर्ट करू बहिणी जुवान. हां असं जर काम करत असेल ना पोरगी तर नक्की सपोर्ट करायला पाहिजे. बाकी नाही माया वय व पिंटी तथा ना रूम तुना मोबाईल काय कोकारा ना दखवू पिंटी मोबाईल ना सांगे कोक असतं ती चांगला कामेच ना सपोर्ट करू हा चांगला कामेच ना सपोर्ट करू विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी जर ठरवलं असतं स्वतः ग्रंथ लिहितात ज्याला वेद म्हणलं जातं ते तुकोबारायांचा अधिकार कमी असेल का त्यांचं पुण्य कमी असेल का पर स्वतःच सांगत नाही देवा अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात. पण खरं सांगू का आता मला सांगायला आवडेल पूर्वजांची ठेव म्हणजे पूर्वजांची म्हणजे वडिलांची ठेव हो वडिलांची ठेव सांगतात स्वतःच काही सांगत नाही या
विचार संतांच्या म्हणून पूर्वजांबद्दल आस्था आदर प्रेम बरोबर आहे ना. नाही तर आपण आजच्या तरुणांना सांगतो तुकोबाराय आहे स्वतःच्या बापाचं हो स्वाभिमानाने सांगता माझ्या पूर्वजांची माझ्या वडिलांची ठेव तू याकडे शिल्लक आहे देवा. स्वतः स्वाभिमानानं सांगतायत तुकोबाराय. आत्ताचे तरुण जर 4-5 मित्रांमध्ये गप्पा मारत असतील अचानक जर बाप उन्हा ना तरी बापले सुद्धा सांगतात वा तुम्ही घर जा बाबा व घर जा वा खाबर बावड्या नाही रे आमना झाला सुधरत नाही काय बी बोल पडत व घर वर बाकी ना इथला 150 आता मंजुडी सुद्धा सांगतो महाराज काय सांगू तुमले गण करो असं वाटत गण चांगलं करो असं वाटत पण आमना म्हातारा चांगला नाही शे रे आमना म्हातारा चांगला नाही शे आमना म्हातारा येडा शे. बाकी ना ते बोलायला तोंड समायते ना आमना म्हाताराला अक्कल नाही असं बी सांगणार राहतस भाऊ तुन म्हाताराला खरंच अक्कल नशील रे दादा म्हणे कस काय महाराज तुन म्हाताराला अक्कल राहते तुला कसाला जन्माला घालतात. बापात दोष काढणारी अवलाद जन्माला आली तर तुकोबरायच्या तिला हात लावून सांगतात माझ्या वडिलांची मिरासी का देवा. हो वडिलांबद्दल स्तुती करतायत मला सांगायला आवडेल पण आता विषय असा आहे की टायमीचं पण किती वाजले हो आहे असं शे सरी घ्या टाईम काय करी माणूस आता एकला माणूस काय करी हो हा गाडी चालवता म्हणा मित्रांनी कॉलेजने पुरी जाई राहीन त्यात पुरी गर्दी होती ब्रेक काय दाबाय ना बाबा डायरेक्ट पुरीच न जाईश गाडी घालली नाही 1-2 पोर उपटाय की बाकी ना राग मध्ये खाल लागण्यात महाराजले डायरेक्ट मारान तयारी आमने मैत्रिणीसले गाडी ठोक दिली बा असं महाराज पुढे सांग ओ बहिणी सोन मी काय मुद्दाम नाही ठोक म्हणे मी एकला गाडी चालाय राहणो मोटरसायकल एकला चालाय राहणो एकला काय करू म्हणे एक्सिलेटर दाबू काय करू म्हणे ब्रेक दाबू का काय करू म्हणे सुधरत नाही माणूस कवय काय सांगू असं तसं आता मला असं होई की तुम्हाला 9 ते 11 कीर्तन टायमिंग होता त्या 11 वाजे घ्या पण मला हाय बी याद ठेवू नाही की मी 10 मिनिटं लेट येईल शे. हा आपलं तत्व आहे आपण फुकटनं कोणाला येतच नाही आणि कष्टानं सोडतच नाही तुम्हाला अजिबात ठेवावं नाही मी विठ्ठल पण आता काय ना तुकोबर आहे तर सांगतात माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधक भगवंतानं तुकोबारायांना सांगितलं तुकोबारे तुमच्या पूर्वजांनी काय केलं म्हणलं उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. मग आता बघा तुकोबारायांनी देवाला परिचय देताना सांगितलं देवा ऐक ना माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आणि जर का मी तुझ्याकडे मागणी मागितली आणि तू द्यायला कमी पडला तर यात माझी आबरू जाणार नाही. आबरू माझी जाणार नाही यात आबरू तुझी जाणार आहे. म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो लक्षपूर्वक ऐका. आता सप्ताह कमिटीवाले सप्ताह करतायत सप्ताह कमिटीवाल्यांनी सप्ताह केलाय जर तुम्ही पावती फाडायला जातात पावती घ्यायची आणि अपेक्षा असते आप्पा तात्या नाना मोठा भाऊ कोणतरी आपले 51,000 1 लाखनी पावती देईन बुवा मोठा बंगला आहे पैसावाला माणूस आहे 5-50 हजार लाख रुपये दी टाकीन त्यांना भरोसावर या सप्ताह उभा कर देतच आणि जातच पावती लेवाले साहेब आपलं सप्ताहाचं नियोजन आहे पावती साहेब इथला वजन मग सांगत पंक्तीमध्ये काय आहे भंडारा मग काय बनवणं शे या सांगतं काय नाही मसाले भात बीत असं छोटं मोठं कर टाकून नाही वजनात करा काय लागलं मला सांगा. अरे जे करायचं ते करा काय लागलं तर मला सांगा म्हणे पावती ती फाडल्या करा 151 आता माल सांगा यानी कितली विसरी म्हणती होई आपले काय गाण ठेवणीचे का हा एवढे पैसे आहेत ना हा म्हणत असं 151 करा. समजा सप्ताह कमिटीवाले वाद करण्यापेक्षा 151 लईशनी येतच आणि चौकमा चांगला बी बसेल राहतस आणि वाईट बी बसेल राहतस चौकमाना 2-4 टोल्या पुरुषनी ये सप्ताह कमिटीवाला विचारू काय राहतात त्या बंगलावर काय देणार पावती लेवाले हा भो कितला देणार रे 151. आता या टिंगल करणारच नाही ऐका नंतर. आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे टिंगल करणारा जर टिंगल करेल तर इज्जत कोणाची जाईल पैसा देणाऱ्याची का घेणाऱ्याची देणाऱ्याची बरोबर आहे ना देणाऱ्याची. तसंच तुकोबाराय सांगतात मी तुझ्या दारात आले त्यानंतर तू जर का मला काही दिलं नाही मी खाली हाताकन गेलो ना तर यात माझी जाणार नाही लाच तुझी जाणार आहे. हा पण
काही काही ठिकाणी असं फससणं माणूस. एक गावात मंदिर होतं, मंदिराचा पुजारी पडकं मंदिर, जुनं मंदिर होतं. पुजाऱ्याला असं वाटणं हाय मंदिरला थोडंसं वर टाकून कलर वगैरे कर देऊत बा, रंगरंगोटी होई जाय, जर उभारी पण दिकीन मंदिर. 1 रुपयाने आवक होते नि पुजारी हुशार होता. व्याजना 50,000 रुपये उचलेली ना, व्याजना 50,000 चालण्यात बहिणीसो जावा, व्याजना 50,000 उचलेली ना. मंदिरले रंगरंगोटी कलर वगैरे करायगे. मंदिरना पुजारी इतला हुशार होता म्हणे आपल्या असं करणं, त्या आरतीला डायरेक्ट राजालेच बोलावणं शे. म्हणजे राजाने जरी आरती करी ते दक्षिणा काहीतरी 5-50,000 लाख रुपये दी जाईन. त्यामुळे 50,000 दिन कर्ज फिटे जाई, 50,000 मंदिरला राहायचा तिनं आपलं नेम म्हणून जाई म्हणे. आता नेमका राजाला आरती करायला बोलावं. राजाने आरती करली नाही, ताटमा 1.25 रुपया ठी दे ना निघी घ्या. पुजारीले नेसता उलटा काम चाले, ज्यांना बरोबर 50,000 उचलेले तर 1.25 रुपया ठी घ्या. ते काय फाशी लेवा नसेल म्हणे आई. पण पुजारीनं डोकं चालवलं. पुजारीनं डोकं चालवलं. तो 1.25 रुपया घेतला, मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिला. लोकांना सांगायला लागला, पुजारी ऐका ऐका ऐका, आपल्या मंदिरात आपले राजे आलते आरती करायला आणि देवाच्या मंदिरात राजानं दक्षिणा लावली आणि त्या दक्षिणेचा आपल्याला लिलाव लावायचा, लिलाव करायचा, लिलाव. लोके म्हणे राजाने दक्षिणा ठेवले काय शेन काय नाही. एक म्हणे 11,000, दुसरा म्हणे 25. पुजारी म्हणे का रे पाणी बिनी टाकवतं का म्हणे पिवान टाइमले दूध मा तुमने लगे तटे नजर जा असं काय माहिती सांगान करता थोडी येईल मॅट. 25,000, दुसरा म्हणला 50,000, तिसरा म्हणला 75,000. कारण राजानं दान केलेलं आहे, काय आहे काय नाही. 75,000 पर्यंत लिलाव आला आणि राजाचा रथ निघत होता. तोपर्यंत राजाचं लक्ष गेलं. प्रधानाला सांगितलं, म्हणले मंदिराच्या बाहेर आपण आत्ता चालू ना, मग मंदिराच्या बाहेर गर्दी कसली आहे म्हणले बघा ना. प्रधान हो ना, प्रधाननी देखा तो दांगडो म्हणे बापरे आठे राजान टेल दक्षिणा लिलाव चालू शे. प्रधान पळत पळत घ्या म्हणे राजे म्हणे काय तुम्ही जी वस्तू तिथं मंदिरात दान केली ना म्हणे हा त्या वस्तूचा लिलाव चाललाय म्हणे. कटपर्यंत जायले म्हणे 75 लाख. कदाचित मी आता होऊन 1 लाख बी वगे सॉरी 75,000 मी आता होऊन ती 1 लाख बी बोलती नव्हती म्हणे कोणी. राजा पयत पयत पुन्हा पुजारीना हात धरले ना म्हणे भाऊ मीच लेस म्हणे वस्तू 1.25 लाख रुपये देस म्हणे. काय सांगितलं 1.25 लाख रुपये दे फक्त मोठू काढजो नको म्हणे. कारण मूठ उघडल्याच्या नंतर इज्जत कोणाची जाणार होती राजाची. तवस पाहिन मन पडेले जाकेल मूठ. राजानं सांगितलं 1.25 लाख दिवस फक्त मूठ नको उघडजो म्हणे. देणाऱ्यानं देताना हुशारीनं द्यायचंय बरोबर आहे ना. हा बाकी नसले असं वाटत सप्ताह त्याच नाही भाऊ करले तीन भाऊ तसं नाही राहत. प्रत्येकानं हातभार लावला पाहिजे. बाकीने बाया सांगते महाराज तुम्ही सांगता ते गण खरंच आहे पण मना हातमा सत्ता नाही याव मरी जायचो मग पण स्वाबी बी देत नाही मी कथाईन दान करसू. टेन्शन लेवा नाही बहिणी सोल. तुमले तुमना मालकने जर पैसा दिनात नाही ना खुशाल दाई की टाकानी मग काय दान करणे म्हणल्यावर काय दखाना बारीक सुरी बरोबर आहे का नाही. हा आणि बऱ्याच ठिकाणी वसना असं बाबा हो असा आयडिया देवा म्हणा गावमाच सप्ताह होता म्हणे भाऊ तून काका येत नाही आता सप्तान पावती लेवायला मीच घेऊ गावामध्ये 150 नव्हतो जरासा. ती मावशी म्हणे भाऊ तून काका फिराव कराय ना तो काय देवाव नाही असं कर तून काका कथा घ्या का मग तू गुच्चुपी लागजो म्हणे. आता तो काका घ्या बहीर दिशाले म्हण दख चौक माही म्हणता काका घ्या मी गहू काकूनकडे. काकूने मस्त तगारी भर दाय काढी हरभराने हरभरान ताय दायनं ते तगार भरेल म्हण डोकार चढावून टाइमलेस काका येईन उभा राहील म्हणतो बालता बा खरदा घालतो काका अहो काय टाया बसू द्या म्हणतात. पण काका तीन काकू बोलती हुशार. काका म्हणे काय काय कराय नाही अहो माई म्हणे त्या सप्ता माई येल 1000 तो 2 पैसा कमी माई किराय ना म्हणे. इतला हुशार काका काय काय मक्की चूच राहतस. तिथं गरमानी दाय बी काढी आणि गरमाईन त्यांनी स्वतः दाय बी काढले ना दोन्ही गरमान्याच होत्या. तो माल सांगे अरे म्हणे महाराज इथला भाव लाय ना आई दाय कशी म्हणे घरनी दाय कशी कितला फरक आहे म्हणे. म्हणता अरे भाऊ तू ना माल फरक आहे रे आप्पा.
दान धर्म करायला पाहिजे, दान धर्म करायला पाहिजे, बरोबर आहे. हां, म्हणून तुम्हाला सांगतो, घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लायकी ओळखू येते. तुकोबाराय सांगतात देवा. हां, पहिले तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, मी कीर्तन करत असताना पहिले तर तुम्ही मला आमचे कानादेशाचे सुपुत्र म्हणतात, खानदेश रत्न म्हणतात. मग त्यासाठी मला मनी भाषेचा वापर करणार रास बाबा. इथल्या बड्या पदव्या दिदीनात तुम्ही. आता योगायोगीतला चांगला आहे जेव्हा भगवंत सोबत असतो ना बाबा. हाँ, जलने वाले कितने भी जल जाए भाई, अगर साथ में कन्हैया हो तो सब कुछ ठीक होता है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. तुमच्या धुळ्यामध्ये मला खानदेश रत्न पुरस्कार भेटला होता. आणि योगायोगीतला चांगला आहे की आत्ता 4 दिवस झाले नाही तेव्हा मला राष्ट्रीय कीर्तनकारचा पुरस्कार भेटला पुण्यामध्ये. मग बाकी ना कितला का किडा पाडत ना भगवान मन संगेशे आडे काय कोण दिखी नाही राही ना बा, कारण किडा पाडणारच ना सांग. मुझे डंग लाई राही ना तू आता आहे ओ पोपट आता आहे तरी किडा पाड राही ना का रे. बायकोंसमोर बोलाले तात्रा वस्तू. आणि नेमका असं आहे बाबा, आपलं जर थोडंफार बी काय चुकणं ना या आटे बसेल बटा चांगला येतस, बोलणारा त्या राहतस, ज्याशने बायका बी ऐकतेत नाही ते आपल्याशी काढतस. मला ते विशेष वाटत बाई म्हणत ते मन ना असं त्याचले हो आप्पा पहिले तुतून बायकोला आवर रे काका. असं वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता. देवा तुझ्या दारात आलोय आणि तुझ्या दारात आल्याच्या नंतर जर मी खाली हाताकन गेलो तर यात माझी लाज जाणार नाही, लाज तुझी जाणार आहे असं महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये. साध्या सोप्या भाषेमध्ये 3 चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी काय करायचे, जर देवाकडे मागण्याचा आपला सुद्धा अधिकार व्हावा असं वाटत असेल तर सगळ्यांनी हातानं टाळी मुखानं नामचिंतन करायचे. ज्यासले हात होतील त्यासले हात वाजा, टाळ्या वाजा. अजून नाही ना, थांबा ना, बापरे असं सांगता दूध वाजत राहतात. थांबा, खरंच वातावरण भारी आहे, मला तर आनंद वाटतोय. आणि जर वातावरण असं असलं की मला सांगायला आवडतं की इतके भारी लोक आहेत, सहज बोलतोय तरी लोक हसले, एवढ्या प्रसन्नतेने कीर्तनात बसले की त्यांचा चेहरा बघूनच मला असं वाटतं की मी अजून काहीतरी बोलायला पाहिजे. हां, पण कसं आहे ना, कदाचित ती बसलेली मंडळी